नाशिकमधल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यामुळे झालेल्या वादावरती गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। मात्र आता हा सगळा वाद आणखीन वाढतोय। त्यांच्या भाषणावरती आक्षेप घेणाऱ्या वन कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील या महिलांनी केली। दरम्यान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी माधवी जाधव यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला आणि त्यांना पाठिंबा दर्शवलाय। नाशिकमध्ये काल मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलं। यावेळेला भाषण करत असताना महाजनांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यामुळे वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी तीव्र शब्दामध्ये आपला संताप व्यक्त केला होता। संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, मी तर माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पदरात घ्यावी। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूनचे गाड्या उपसील, मी माफी काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता। दरम्यान वनरक्षक माधवी जाधव आणि वनरक्षक दर्शना सौपुरे यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। माझी तक्रार रास्त आहे। माझ्यावर तर सर्वप्रथम काही गुन्हा दाखल झाला, मी गुन्हेगारच नाही मुळात। बाबासाहेबांच्या कृपेमुळे त्यांना त्यांच्यावर ॲट्रॉसिटी टाकण्यात यावी ही मागणी केली आहे। रितसर तो तक्रार अर्ज दिला आहे। आमचे शेकडोनी वकील कामाला लागले आहेत की ह्या प्रकरणात ॲट्रॉसिटी होते का, आणि जर झाली तर आम्ही सोडणार नाही, आणि होत असेल आणि सगळं कायद्यात बसून, आणि जर पोलिसांनी किंवा अगदी गृहमंत्र्यांनी त्याच्यात टाळाटाळ केली तर मी त्याच्याच दारात उपोषण करून त्याच्या गळ्याचा फास बदल्याशिवाय राहणार नाही। मला फॉरेस्टनी मानवाचा धर्म ऑलरेडी माझ्याकडे आहे, पण मी आता वाघांमध्ये राहून मी वाघीण पण झाली आहे, तर मी ह्या कुत्र्या लांडग्यांना सोडणार नाही। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणामध्ये अनावधानानं बाबासाहेबांचं नाव राहिलं, माझा तसा कुठलाही हेतू नव्हता असं म्हणत घडल्या प्रकाराविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे। अनावधानानं राहिलं असेल असं नाही आहे, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, माझा तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। पण तसं काही असेल तर अनावधानाने झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो, तुम्ही तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। तर यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी थेट आता भाजपवरती या सगळ्या प्रकरणाच्या नंतर टीकास्त्र सोडलंय। प्रजासत्ताक दिनाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलंच पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि या घटनेचा स्वीकार आणि या घटनेची अंमलबजावणी आजच्या दिवसापासून झालेली, म्हणून कोण भगिनी असेल हिचं म्हणणं मला असं वाटतं 100% खरं आहे। परंतु हे सगळी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला किंवा राज्यघटनेला काय समजतात हे भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेलं आहे। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीचे संविधान बदलण्यासाठी 400चे पारची घोषणा यांनी दिलेली आहे, म्हणून संविधानाला मानणारे लोक नाहीच आहे। राज्यामधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे। आजच अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्यामुळे लढतींचं चित्र देखील स्पष्ट होणार आहे। चिन्हांचं वाटपही आजच केलं जाणार असल्याची माहिती मिळते। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी केली जाईल। परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमधलं चित्र स्पष्ट होणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 54 गट आणि 104 गणांसाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पडतीये। जवळपास 1500 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे जिल्ह्यामधल्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल। शिवसेना आणि भाजपमध्ये 2 मतदारसंघात युती झाली होती, मात्र दोन्ही जागांवरती भाजपनं उमेदवार दिल्यामुळे युतीमध्ये तणावाचं वातावरण आहे।
दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांचंही काही ठिकाणी सूत जुळलं असलं तरी कोण किती जागा लढतंय, युती राहणार आहे का, आघाडी होणार आहे का, याचं चित्र आज स्पष्ट होऊ शकतं. अकोल्याच्या सत्ता समीकरणामधल्या अंकगणिताचा सगळ्यात मोठा अंक आज अमरावतीमध्ये रंगणार आहे. सकाळी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये भाजपच्या नेतृत्वामधल्या गटाची ओळख परेड होईल. 80 सदस्यांच्या अकोल्यामध्ये 41 हा आकडा बहुमताचा आहे. मात्र तिथपर्यंत अद्याप कोणीही मजल मारलेली नाहीये. भाजपनं 38 तर काँग्रेसने 21 जागा जिंकल्या. दरम्यान गट नोंदणीसाठी विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या पत्रामध्ये भाजपनं आपल्या गटामध्ये 44 नगरसेवक असल्याचा दावा केलाय. यामध्ये भाजपचे 38, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3, शिंदेंची शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी आणि अपक्ष असे प्रत्येकी 1 अशा 44 नगरसेवकांचा समावेश त्यांनी केलाय. भाजपनं हा दावा केल्याच्या नंतर गेले 2 दिवस विरोधी आघाडीमधील काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, वंचित, एमआयएम आणि भाजप बंडखोर आशिष पवित्रकार यांच्या अनेक बैठका देखील झाल्या. विरोधी आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शिंदेंच्या शिवसेनेचा 1, अजित पवारांचा 1 नगरसेवक आणि अपक्ष चांद चौधरी या 6 नगरसेवकांनी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये सहभागी होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न केले आणि त्यांची मनधरणी देखील करण्यात आली आहे. विरोधकांच्या प्रयत्नांना भाजपसोबत आलेले हे 6 नगरसेवक कसा प्रतिसाद देतात यावरती अकोल्याची सत्ता ठरणार आहे. अकोला महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून आज नगरसेविका शारदा खेडकर आणि उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांनी नामांकनाचा अर्ज दाखल केला. यावेळेला राज्याचे कामगार मंत्री आकाश पुणकर आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकर उपस्थित होते. दरम्यान अकोल्यामध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत नाही. अकोला महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला सकाळी 11 वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान अकोल्याचं महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. शहरांनी जो मॅन्डेट दिला आहे त्याप्रमाणे अकोल्यामध्ये सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि आम्ही पहिलेपासून सर्वांना घेऊन त्या अकोला शहराचा विकास करण्याच्या मानसिकतेत आम्ही काम करत असतो. सर्वांना सोबत घेऊन हे शहर पुढे न्यायचं आहे. स्वच्छ, सुंदर आणि प्रगतिशील अकोला असलं पाहिजे या दृष्टीने आज शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खेडकरताई आणि उपमहापौर अमोल गोगे या दोघांचाही आम्ही फॉर्म भरला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत निश्चित आमचा विजय पक्का आहे. शहर सुधार समितीच्या माध्यमातून आपण महापौर, उपमहापौर यांचा फॉर्म दाखल केलेला आहे. आपले पालकमंत्री, आपले जिल्हाध्यक्ष, घटक पक्षांचे सुनीलभाऊ मेश्राम सर्व लोक सोबत आहेत. त्यांचे मेंबरही सोबत आहेत. मला असं वाटतं मेंबरची गिनती जर तुम्ही इथं करून घेतली तर मला वाटतं आजच निकाल जाहीर झाल्यासारखा विषय आहे. अकोला महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी महाविकास आघाडीकडून नामांकनासाठी अर्ज दाखल करण्यात आले. महापौर पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका सुरेखा काळे यांनी तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान आणि भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी आपापले अर्ज सादर केले. भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळे रणजित पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार यांनी यापूर्वी अपक्ष उमेदवारी लढवत निवडणूक जिंकली आहे, तर त्यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मी उपमहापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे आणि सर्वांची इच्छा होती की बा मी उपमहापौर पदासाठी अर्ज भरावा, म्हणून त्या हिशोबाने मी उपमहापौर पदासाठी आज अर्ज भरलेला आहे. अकोल्याचा विकास करायचा असेल तर महापौर ओबीसी खुललेला आहे महिला, तर मग उपमहापौर पदासाठी सर्वांनी म्हटलं की बा तुम्ही अर्ज भरा. मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आणि आता तसाच जनतेचा जो विश्वास आहे तो कायम ठेवायसाठी मला सर्व बाकीचे जे आहेत त्यांनी जर मतदान केलं मी उपमहापौरसाठी राहील आणि अकोला शहराचा विकास करेल. इतर पक्ष नाही आता ते बघू, अजून काही नाही. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. 30 जानेवारीच्या ऐवजी आता 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवड होणार आहे. महापौर आणि उपमहापौराच्या निवडीसाठी 30 जानेवारीला सकाळी 11 वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आल्याचं पत्र विभागीय आयुक्तांनी काढलं होतं. मात्र आज नवीन पत्र काढून ही निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाची नियमित बैठक आज दुपारी 12 वाजता असेल. या बैठकीसाठी एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का हे बघणं महत्त्वाचं ठरेल.
काल ध्वजवंदनाचा सोहळा पार पडल्याच्या नंतर एकनाथ शिंदे हे साताऱ्याच्या दरे या त्यांच्या मूळ गावी रवाना झाले. आज जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे हे मैदानात उतरतील. सोबतच शिंदेंच्या आज प्रचार सभा देखील आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित राहणार का हा प्रश्न आहे. आदिवासी शेतकरी मजुरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव हे एकवटलेत. नाशिकवरून मुंबईच्या दिशेनं निघालेलं किसान सभेचं लाल वादळ पुढच्या 3 दिवसामध्ये मुंबईमध्ये धडकेल. सध्या हे लाल वादळ नाशिक मुंबई महामार्गावरती आहे. संपूर्ण महामार्ग आंदोलकांनी व्यापून टाकलाय. हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव हे या मोर्चात सहभागी झाले. काल या मोर्चाचा मुक्काम इगतपुरीमध्ये होता. आज ठाणे जिल्ह्यामध्ये ते प्रवेश करतील. पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये किसान सभेचं हे लाल वादळ मुंबईमध्ये धडकेल. आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळावेत, पश्चिम वाहिन्यांचं पाणी पूर्वेकडे वळवलं पाहिजे यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा निघालाय. दरम्यान आज दुपारी 4 वाजता किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत सरकार देखील बैठक घेणार आहे. जे.पी. गावित, अशोक ढवळे, अजित नवले यांच्यासोबत एकूण 11 प्रतिनिधींचं शिष्टमंडळ हे सरकारच्या सोबत चर्चा करेल. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघणार याकडे लक्ष असेल. मुंबईतल्या ऐतिहासिक विल्सन जिमखाना मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या जिमखान्याचं नामकरण आणि ताबा बदलल्यामुळे गिरगाव परिसरामध्ये काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालंय. राज्य सरकारनं मरीन ड्राईव्हवरच्या ऐतिहासिक विल्सन जिमखान्याचा भूखंड जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन या संस्थेला 30 वर्षांच्या भाडेतत्वावरती देऊ केलाय. या संस्थेनं जिमखान्याचा ताबा घेताच त्याचं नाव बदलून जैन जिमखाना असं केलंय. तिथे तसं फलक देखील लावण्यात आलाय आणि यावरून धार्मिक उपक्रम सुरू झाल्यामुळे आता वादाला तोंड फुटलंय. आम्ही गिरगावकर ही स्थानिक संघटना आणि विल्सन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी या सगळ्या निर्णयाबद्दल आता आक्रमक झालेत. पुण्यामधल्या उरुळी कांचन जवळच्या सोरतापवाडीमध्ये एक धक्कादायक अशी घटना घडली. सासरच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं आत्महत्या केली आहे. दीप्ती मगर चौधरी हिनं 3 वर्षांच्या मुलीसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली आणि या प्रकरणी उरुळी पोलिसांनी पती, दीर आणि सासू सासरे अशा चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. सासू आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे. दीप्तीचं लग्न 2019 मध्ये झालं होतं. मात्र त्यानंतर सातत्यानं सासरच्यांनी तिच्या चारित्र्यावरती संशय घेतला आणि तिचा छळ करण्यात आला असा आरोप होतोय. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होतीये. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सर्वपक्षीयांची बैठकही होणार आहे. आज सकाळी 11 वाजता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी काँग्रेसनं देखील बैठकीचं आयोजन केलेलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी या बैठकीमध्ये रणनीती ठरवली जाईल. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. तर या बैठकीच्या आधी गोवा विधानसभा निवडणुकीवरती गोव्यामधील काँग्रेस नेत्यांसोबत देखील बैठक आयोजित करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.